सगळ्यांना. तर बघा, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर बघा, संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं, सो आम्ही बाहेर निघलेलो आहोत. वेदांची मॅम भेटली होती, सो त्यांना हाय केलं आणि नंतर पुढे गेलो. सो बघा, पाऊस पण पडून गेलेला होता आणि खूप चिकचिक वगैरे झालेली होती बाहेर, पण जायचं तर होतंच कारण बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं आणि त्यासाठी काही थोडंफार सामान आणायचं होतं. त्यामुळे सुपर सिटी मार्केटमध्ये आलेलो आहोत आम्ही. बघा, इकडे ज्या ठिकाणी सामान भरतो ग्रोसरी तेव्हा तिथे. तर वरच्या फ्लोअरला गेलात आम्ही, कारण खाली आम्हाला काही किराणाच्या सेक्शनमध्ये घ्यायचं नव्हतं. वरच्या साईडला गेलात आणि तिकडे मग बलून्स, कॅन्डल्स अशा गोष्टी बघायच्या होत्या. तर बघा, फायनली पोहोचलेलो आहोत आणि हे बलून्स बघत आहेत कोणते घ्यायचे कोणते नाही. तर वेदांत बघत आहे, त्याचं वेगळं चालू होतं, हे घ्यायचं ते घ्यायचं, गिफ्ट काय घ्यायचं. काय घ्या मग ते. वर पण किती छान आहे, हे हँगिंग किती सुंदर आहेत, लाकडाचे आहेत, खाली उडन. तुला गाडी घ्यायची का? हो. मग छोटी गाडी घेतो. नाही, मोठी पाहिजे मला. मोठी घेते नाही. होय, कितीला आहे? 470 ला. पण कढई छान आहे, नॉन ग्रीस केलेली, पण चांगली आहे बरं का. आणि इथे बघा, वेदांच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होणार होतं, तर त्यासाठी गिफ्ट सांगितलं होतं. तर बघा, गिफ्ट घेतलं आणि आता त्याला रॅप करायचंय वरून. सो रॅप करून घेतला आणि आता टॅग लावायचा बाकी आहे, तर ते लावून देत आहेत बघा. तर वेदांचं चालू आहे वेगळंच. नंतर पुढे गेलात राख्या घेण्यासाठी. बघा, गर्दी पडलेली आहे खूपच आणि एवढ्या विशेष राख्या नव्हत्या, पण विलाज नव्हता, घ्यावं तर लागणारच होत्या. त्यामुळे बघा, हे पण छान आहे, हे पण छान आहे, पण एकदम नाजूक पाहिजेत. हो का, हे बघा कशा आहेत. नंतर राख्या घेतल्या. आता केक घ्यायचा होता माझ्याच बर्थडेसाठी. तर बघा, इकडे आलेलो आहोत केक पार्लरमध्ये. तर आता बघू इकडे कसे कसे केक भेटत आहेत ते. कोणता घ्यायचा? कोणता घ्यायचा? रेड वेलवेट घ्यायचा का? स्पेलिंग सांगा ना, म्हणजे कळन. नाव माझं खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांना एवढं लक्षात येत नव्हतं पटकन. आणि इकडे वेदांत बघा, तर कसा रुसून बसलेला आहे, कारण त्याला वेगळाच केक घ्यायचा होता त्यामुळे. नंतर बघा, घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर ह्यांनी बघा मागे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे थोडंफार. आणि मी अशी तयार झालेली होते बघा. आता त्या दिवशी घेतलेला ड्रेस आहे हा. कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट करून. आणि पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे, पहिल्यांदाच घातलेला आहे. सो माझा लुक आजचा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि मागे बघा, डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. असं वाटतंय लहान लेकराचाच बर्थडे आहे, लहान मुलांचा, कारण असं नको वाटतंय आपलं मोठ्यांसाठी. त्यामुळे तर बघा, वेदांत चेअरवर बसलेला आहे आणि उभारलेले आहे, कारण दोघांना चेअरवर बसता येत नव्हतं आणि बसण्यापेक्षा उभारूनच छान वाटतं. तर बघा, कॅन्डल वगैरे फुंकली आणि नंतर ह्यांचं फोटो काढण्याचं चालू आहे. तर कॅन्डल अगोदर बाजूला काढून ठेवते आणि नंतर केक कट करतात वेदांत आणि मी. सो असं चालू आहे सेलिब्रेशन, एकदम साधं सिंपल. सो असं छान वाटतं. मुलांचा बर्थडे असल्यावर खूप करायला, म्हणजे बरंच डेकोरेशन करायला छान वाटतं किंवा वेगवेगळं काही करायला चांगलं वाटतं. पण मला पर्सनली आवडत नाही माझ्या बर्थडेसाठी असलं काही करायला. तर त्याच्यामुळे जास्त काही करायचं नव्हतं पण, आणि केलं नाही पण. सो मला असंच आवडतं. हे बलून्स वगैरे पण लावलेले आवडत नाही, पण त्यांनी लावले, सो इट्स ओके. तर बघा, वेदांतला पहिल्यांदा मी केक खाऊ घातला, वेदांत नंतर मला खाऊ घालेल. सो असं चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन, एकदम साधं सिंपल. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.
आणि केक खूप टेस्टी होता, त्यामुळे वेदांत आणि मी अजून खात आहेत बघा. आणि नंतर मला फोटो काढायचे होते काही, त्यामुळे ह्यांना सांगत होते फोटो काढायचे इकडून तिकडून उभा राहून. सो वेदांचं माझं केक खायला चालू आहे आणि ह्यांचं फोटो काढायला चालू आहे. ऍक्च्युली रेड वेल्वेट केक आम्ही दुसऱ्या वेळेस ट्राय करता, ह्याच्या अगोदर वेदांच्या बर्थडेसाठी आणला होता आणि आता माझ्या. सो छान लागतो, टेस्ट पण छान आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो. तर मला तरी आवडला. आणि नंतर बघा सेल्फी काढली आम्ही सगळ्यांनी, तिघांनी मिळून, वेदांची आणि माझी, ह्यांची तिघांची. सो अशी तर बघा चालू आहे असं फोटो वगैरे काढायला. तर असं होतं माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन, छोटंसं आणि साधं सिंपल. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.